कथा शेतकऱ्यांच्या. मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत. मंडळी, हे जे आपल्याला दिसत आहे हे आहे बकरी खालचं लेंडी खत. हे खूप जास्त नाही आहे, फक्त एक ट्रॉलीही पूर्ण भरणार नाही, अर्धी ट्रॉली भरेल. पण हे खत असं आहे की ज्यावेळेस बकऱ्यांच्या खाली, त्या पलंगाखाली ज्यावेळेस आपल्या सगळ्या बकऱ्या तर त्या पलंगावर बसतात, हे तर तुम्ही बघितलेलं आहे. तर पलंगाखाली ज्यावेळेस हे खत पडलेलं असतं ना, हे बघा, तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे अशा पद्धतीने एकदम याचा भुगा झालेला आहे ना. कुठेतरी 1-2 लेंड्या तुम्हाला इथं दिसत आहे, त्या वरच्यावर टाकलेल्या असतील त्यामुळं, नाहीतर याचा चुरा हा खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आणि हे उखंड्यावरचं आपलं खत जेणेकरून कोंबड्यांनी असं भारी बनवलेलं आहे की तुम्हाला ज्यावेळेस आता आपण हे आपल्या बेडवर टाकू, बेडवर कधी टाकायचं आहे आपल्याला हे अगोदरच नाही भरायचं आहे. ज्यावेळेस आपण याच्यावरती ड्रीपद्वारे लागवड करून टाकू आणि लागवड केल्यानंतर आता हे बघा, इकडे हे बेड तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेले आहे. तर ज्यावेळेस आपण बेडवरती ड्रीप टाकून पाणी चालू करून देऊ, बी लावून टाकल्यानंतर ज्यावेळेस बी उगून येईल, त्याच्यानंतर जिथं जिथं बी उगलेली आहे तिथं तिथं आपल्याला एक मूठ हे खत टाकायचं आहे. आणि हे साधारणतः आपण 3 ते 4 वेळेस टाकणार आहोत. काय असतं, पहिल्या वेळेस आपण टाकलं की त्याची ज्यावेळेस थोडीशी पॉवर कमी झाली की लगेच पुन्हा दुसरं 1 महिन्याभरामध्ये दुसरं खत टाकून द्यायचं आहे. तर ह्या अशा पद्धतीने आपण शेतीचं नियोजन करत आहोत. आणि शेतीचं चांगलं नियोजन याच्यासाठी करायचं आहे की कोंबडी आणि बकरी पालन करत असताना तुम्ही त्याला लागणारं जे काही खाद्य आहे, जे काही फीड लागणार आहे, तर त्याला तुम्ही पुरवू शकत नाही. आणि भरपूर कुक्कुटपालन बंद पडण्याचे सगळ्यात मोठी कारणं जर आहेत तर फक्त खाद्य नियोजन आहे. तर आता ह्या शेतीमध्ये आपण टोटल हे असं शेणखत आणि कोंबड खत टाकूनच आपण शेती पिकवणार आहोत. याच्या मागे पण आपण शेणखत आणि कोंबड खतच टाकून शेती पिकवलेली. तर हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, जे आपले शेतकरी बांधव शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, बकरी पालन करू इच्छितात, त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून एक खबर देण्याचा मी प्रयत्न करतो की आपल्याकडे तुम्हाला पाहिजे तसे पिल्लं, म्हणजे 1 महिन्याची, 2 महिन्याची, किंवा अंड्यावर आलेला पक्षी, किंवा कोणाला म्हणजे जे अंडे विक्रीची जे काही अडचण आहे तो पण आपण विषय सॉल्व केलेला आहे. तर याच्यासाठी संपर्क करा. आणि दुसरी गोष्ट, बकरी पालन ज्याला करायचं आहे तर आपल्याकडे बकरीची पण जे काही पाठी असतील, बोकड असतील, किंवा गाभण शेळ्या असतील, तर हे पण आपल्याकडे तुम्हाला मिळू शकतात. किंवा आपण तुम्हाला पाहिजे तशा ज्या काही आपल्या मित्रांकडे विक्री असतात, जे लोक आपल्याला नेहमी संपर्क करतात की आम्हाला बकऱ्या विकायच्या आहे, कोणी म्हणतात आपल्याला घ्यायचं आहे, तर यांची सांगड घालून देण्याचं कार्य आपण इथं सुरू केलेलं आहे. तर यासाठी चॅनलला फॉलो करून ठेवा. आणि शेती विकायची नसते, शेती राखायची असते, एवढं लक्षात ठेवा. आणि शेती जर राखायची आहे तर आपल्याला शेतीला जोडधंदे नक्कीच करावे लागतील. तर कसा वाटतो व्हिडिओ पुन्हा एकदा सांगेल, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. कथा शेतकऱ्यांच्या. धनधान्य देई